सो लास्ट लेक्चरमध्ये आपण रिलेशनवरचे काही बेसिक एक्झाम्पल्स बघितले होते. एक 10-11 क्वेश्चन्स आपण त्यावरती स्टडी केले आणि शेवटच्या 10 मिनिटामध्ये आपण टाईप्स ऑफ रिलेशन डिस्कस केलं होतं. त्याचं इंट्रोडक्शन थोडक्यात आपण घेतलं की रिलेशन हे 3 टाईपचे असतात. ओके, मी परत थोडंसं ते रिपीट करतो म्हणजे त्याच्यावरचं एक टेबल आपल्याला दिलेला आहे एक्झरसाइजमध्ये, तेवढा टेबल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. शक्यतो तुम्हाला टाईप ऑफ रिलेशनवरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच येतो. ठीक आहे, आयडेंटिफाय करायला तर की हा कोणतं रिलेशन आहे असं, किंवा मग MCQजमध्ये डायरेक्टली येईल. शक्यतो MCQमध्येच येईल. ठीक आहे. सो एकदा रिपीट करू आपण तेवढं. ओके, रिपीट करूया किंवा रिकॅप घेऊया त्याचं. शॉर्ट रिकॅप. सो पहिलं कोणतं होतं टाईप ऑफ रिलेशनमध्ये? रिफ्लेक्सिव्ह. बरोबर. रिफ्लेक्सिव्हमध्ये काय आहे बघा, ऑर्डर पेअर तुमची A, B ह्या फॉर्ममध्ये आहे. इट बिलॉंग्स टू R. R इज अ रिलेशन. सो कोणतंही रिलेशन रिफ्लेक्सिव्ह कधी असणार आहे? ज्यावेळेस तुम्ही काय केलं, बीच्या जागेवरती पण A आणि ते दोघं काय झाले पाहिजे, म्हणजे A, A ने सुद्धा रिलेशन तुमचं सॅटिस्फाय केलं पाहिजे. A, बिलॉंग्स टू R. ओके, हे नोटेशन नका इथं वापरू, याच्यामध्ये याचा डिफरंट मिनिंग आहे. इम्प्लाइज दॅट म्हणतात त्याला. दुसरं आहे बघा सिमेट्रिक. सो सिमेट्रिक कधी येईल? ज्यावेळेस तुम्ही A आणि B इंटरचेंज केले, म्हणजे B, A बिलॉंग्स टू R. याला म्हणणार आपण सिमेट्रिक. आणि तिसरं आहे ट्रान्झिटिव्ह. सो ट्रान्झिटिव्ह रिलेशन कधी असतं? तुमचा A, B बिलॉंग्स टू R, now B, C belongs to R, then it implies that A, C also belongs to R. जर ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर तुमचं रिलेशन कोणतं असतं? ट्रान्झिटिव्ह. इफ एनी रिलेशन फॉलोज दीज 3 कंडिशन्स, और म्हणजे कोणतं एखादं रिलेशन समजा हे 3 रिलेशन सॅटिस्फाय करतं आहे, देन रिझल्टंट रिलेशन इज कॉल्ड ॲज अ इक्विव्हॅलन्स. दॅट रिलेशन इज कॉल्ड ॲज अ इक्विव्हॅलन्स रिलेशन. ठीक आहे, राहील लक्षामध्ये एवढं. सो आता तुम्हाला जो टेबल दिला आहे बघा एक्झरसाइजमध्ये, तुमच्या सगळ्यांकडे बुक आहे. सो त्यातले आपण क्वेश्चन काय करूया, डिस्कस करूया. तुम्हाला क्वेश्चन सिम्पल आहे बघा, की तुम्हाला काय आयडेंटिफाय करायचं आहे, विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन्स आर रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह. तुम्हाला फक्त टिक करायचं आहे त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये लॉजिक कसं वापरायचं आहे की कसं ते सॉल्व्ह होणार आहे ते मी तुम्हाला इथं डिस्कस करणार आहे. ठीक आहे, ओके. सो क्वेश्चन नंबर 9 येतो. आता पहिलं समजा त्याला मी R1, R2 असे नाव देतो. समजा तुम्हाला R1 काय दिला आहे, ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये A, B डबल डॉट म्हणजे सच दॅट A, B बिलॉंग्स टू Z. Z म्हणजे इंटिजर. ठीक आहे, आणि दिलं तुम्हाला A - B इज ॲन इंटिजर. रिलेशन काय? A - B इज ॲन इंटिजर, आणि A आणि B तुम्हाला इंटिजरच घ्यायचे आहेत. करेक्ट. आता बघा, चेक करण्यासाठी अगोदर मी काय चेक करणार आहे, अगोदर मी चेक करणार आहे रिफ्लेक्सिव्ह आहे किंवा नाही. सो रिफ्लेक्सिव्हसाठी चेक काय करायचं तुम्हाला, की A, बिलॉंग्स टू R आला पाहिजे. येतं लक्षामध्ये. आता तुम्ही काय करा बघा, डायरेक्ट इक्वेशन आहे. तुम्ही समजा व्हॅल्यू जरी नाही कन्सिडर केली, तुम्ही बीच्या जागेवरती A पुट करा. सपोज मी काल सांगितल्याप्रमाणे, नाही का, मी तुम्हाला काल एक्झाम्पल घेतो बघा, A इज अ सिस्टर ऑफ B. व्हॅल्यूज घेऊनही आपण करू शकतो, बट काय करा, बीच्या जागेवरती A पुट करा. मग A - B हे तुमचं रिलेशन आहे. बरोबर. मी आता ह्या बीच्या जागेवरती काय पुट करतो? A पुट करतो. कारण ऑर्डर पेअरमध्ये बीच्या जागेवरती पण तुम्हाला काय घ्यायचं आहे? A घ्यायचा आहे. रिफ्लेक्सिव्ह रिलेशनमध्ये A - A किती रे? 0. आणि 0 हा कोणता नंबर आहे तुमचा? इंटिजर. सो रिलेशन तुमचं सॅटिस्फाय होत आहे. ओके, जर रिलेशन सॅटिस्फाय होत असेल तर गिवन रिलेशन इज रिफ्लेक्सिव्ह. देअरफॉर तुमचं हे रिलेशन काय आहे? रिफ्लेक्सिव्ह आहे. इज रिफ्लेक्सिव्ह. समजतंय ना? जर एखाद्याला वाटलं की आपण व्हॅल्यूज घेऊया, सो Aची एखादी व्हॅल्यू कन्सिडर करा, Bची एखादी व्हॅल्यू कन्सिडर करा. येतं लक्षामध्ये तुमच्या. मग ती व्हॅल्यू जरी कन्सिडर केली तर 2 - 2 तुमचा 0च होणार आहे. आता सेकंड सिमेट्रिक मला चेक करायचं. सिमेट्रिक चेक करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? B, A ओके बिलॉंग्स टू R. एनी रिलेशन तुमचं सॅटिस्फाय केलं पाहिजे. मग आता B, A
तुम्हाला ओरिजिनल इक्वेशन तुमचं ए मायनस बी आहे रिलेशन, म्हणजे हे काय होईल मग आता बी मायनस ए. आता समजा तुम्ही एची व्हॅल्यू 2 घेतली आहे फॉर एक्झाम्पल, आणि बीची व्हॅल्यू तुम्ही 1 घेतलेली आहे, म्हणजे 2 मायनस 1 किती 1. 1 इज अ इंटिजर. आता मी दोघं इंटरचेंज केले, म्हणजे आता मी बी मायनस ए करतोय, म्हणजे आता 2 मायनस 1च्या ऐवजी मी लिहितोय 1 मायनस 2. 1 मायनस 2चा आन्सर किती -1, आणि -1 सुद्धा कोण आहे, -1 इज ऑल्सो इंटिजर. करेक्ट. सो बी मायनस ए हा जो तुमचा आला हा सुद्धा काय झाला, इंटिजर झाला ना. म्हणजेच गिवन रिलेशन इज सिमेट्रिक. तुमचं इंटिजर आलं पाहिजे रिलेशन. सो येतं आहे. सो रिलेशन इज सिमेट्रिक ऑल्सो. रिलेशन इज सिमेट्रिक देअरफॉर. बरोबर. आणि तिसरं तुम्हाला काय करायचं, ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्हसाठी काय आहे आपली कंडिशन, ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर. बरोबर. बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर. इट इम्प्लाइज दॅट ए कॉमा सी ऑल्सो बिलॉंग्स टू आर. आता तुमचा ए मायनस बी हा इंटिजर आहे ना, गिवन आहे तुम्हाला. बरोबर. आता बी मायनस सी, सीला एखादी व्हॅल्यू घ्या तुम्ही, म्हणजे सी एखादी व्हॅल्यू घ्या. समजा आपण A1 घेतला तर B2 घेतो, C3 घ्या. बरोबर. मग 2 मायनस 3 किती -1, तो सुद्धा कोण आहे, इंटिजर आहे. मग आता ए मायनस सी, मग एची व्हॅल्यू आपण किती घेतली होती, समजा 1. ठीक आहे. इथं लिहू कमी त्या व्हॅल्यूज आपण काय घेतो, फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा फक्त की समजा इथं मी एची व्हॅल्यू समजा 1 घेऊन राहिलो, बीची व्हॅल्यू मी 2 घेऊन राहिलो, सीची व्हॅल्यू मी 3 घेऊन राहिलो. समजा इथं पुट करण्यासाठी जर तुम्हाला असं डायरेक्टली कळत नसेल तर आहे की नाही. ओके, अंडरस्टूड. आता मी समजा सीची व्हॅल्यू 3 घेतलेली आहे, मग बी मायनस सी 2 मायनस 3 किती -1. -1 हा पण इंटिजर आहे. मग ए मायनस सी काय होईल, 1 मायनस 3. 1 मायनस 3 इज -2. -2 सुद्धा काय आहे, इंटिजर. बरोबर. इट इज ऑल्सो इंटिजर. देअरफॉर वी कॅन राईट अ गिवन रिलेशन इज, कोणतं आलं गिवन रिलेशन तुमचं, ट्रान्झिटिव्ह. सो तिघांना पण टिक होणार, आणि तुमचं रिलेशन जर तिघं पण असेल, देअरफॉर वी कॅन राईट गिवन रिलेशन इज कोणतं, इक्विव्हॅलन्स. तुमचं रिलेशन आहे इक्विव्हॅलन्स आहे. सॉरी, समजलं फर्स्ट. ओके, आता सेकंड एक्झाम्पल. R2 is equal to A comma B as to A comma B as to म्हणजे सध्या डाटा इथं बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. आता हे नॅचरल नंबरला बिलॉंग करतात, आणि A प्लस बी इज इवन. आता रिलेशन काय, A प्लस बी हा इवन असला पाहिजे. दिस इज अ रिलेशन. A प्लस बी काय असला पाहिजे, इवन. ऑर्डर पेअर ए बी ए कॉमा बीच्याच फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे. आता मी आन्सर स्टार्ट करतो इथं. सो तुमचं ए प्लस बी हा काय आला पाहिजे, इवन आला पाहिजे. सो फर्स्ट काय चेक करणार मी, मी चेक करणार रिफ्लेक्सिव्ह आहे किंवा नाही. रिफ्लेक्सिव्ह कसं चेक करतो आपण, ए कॉमा ए हा रिलेशनला बिलॉंग केला पाहिजे त्याने. ओके. आता सपोज फॉर एक्झाम्पल इथं परत व्हॅल्यूज घ्या तुम्ही काही पुट करण्यासाठी. समजा मी एची व्हॅल्यू 2 घेतली, काही घ्या तुमच्या मनाने. ठीक आहे ना, फक्त तुमचा आन्सर इवन आला पाहिजे. समजा A2 घेतला, बी किती घ्या मग आन्सर इवन येण्यासाठी, 1 घेऊन नाही चालणार. 2 + 1 3 ऑड होईल. 2 नका घेऊ, रिपीट होईल आहे की नाही. 3 ऑड होईल ना तुमचं ॲडिशन 5. इवन आन्सर आला पाहिजे. 4 घेऊ. ठीक आहे. A2 आहे, B4 आहे. आता ए कॉमा ए तुम्ही फक्त काय लक्ष द्या की याच्यात व्हॅल्यू पुट करायची. आता बीच्या जागेवरती मी काय पुट करणार आहे, बीच्या जागेवरती मी ए पुट करणार आहे. मला सांगा ए प्लस ए हा तुमचा इवन येतोय का, 2 + 2 किती 4. सो रिलेशन सॅटिस्फाय होत आहे, तुमचा आन्सर इवन येत आहे. देअरफॉर रिलेशन इज रिफ्लेक्सिव्ह. तुमचं रिलेशन काय आहे, रिफ्लेक्सिव्ह आहे, कारण इवन नंबर तुमचा सॅटिस्फाय होतोय. सेकंड,
सेकंड काय चेक करणार मी आता? सेकंड मी चेक करणार आहे, यस बोला, सिमेट्रिक रिलेशन. सिमेट्रिक रिलेशन कसं चेक करायचं आहे? बी कॉमा ए इंटरचेंज करायची ऑर्डर फेअर आणि तो सुद्धा रिलेशनला सॅटिस्फाय केला पाहिजे. मग मला सांगा, बी प्लस ए, बीची व्हॅल्यू 4 आहे, एची व्हॅल्यू 2 आहे. 4 + 2 6 येतोय. 6 हा कोणता नंबर आहे? इवन. सो रिलेशन सॅटिस्फाय होतं आहे. देअरफॉर वी कॅन राईट रिलेशन इज सिमेट्रिक. रिलेशन इज सिमेट्रिक. बरोबर. आता मला थर्ड चेक करायचं आहे. व्हॉट इज अ थर्ड? ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्हमध्ये काय असेल? जर तुमचा ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर हे गिवन असतं, बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर, देन इट इम्प्लाइज दॅट ए कॉमा सी ऑल्सो बिलॉंग्स टू आर. ठीक आहे. आता इथं मी त्यासाठी सीची व्हॅल्यू घेतो 6. ओके ना. ॲडिशन तुमची इवनच राहिला पाहिजे ना. आता मला सांगा रे, ए प्लस बी 2 + 4 काय तुमचा? इवन आहे. बी प्लस सी 2 प्लस आपण सीची व्हॅल्यू किती घेतली? 6 घेतली. म्हणजे 2 + 6 किती? 8. 8 पण काय आहे? इवन आहे. मग मला सांगा ए प्लस सी काय होईल? एची व्हॅल्यू आपण 2 घेतलेली आहे, सीची व्हॅल्यू आपण 6 घेतलेली आहे. 2 + 6 किती? बीची व्हॅल्यू किती होती? 2 होती का 4? 4. 4 + 6 10 ना दुसरं. आणि ए प्लस सी किती होईल? 8 होईल. इट इज ऑल्सो इवन. देअरफॉर रिलेशन इज ट्रान्झिटिव्ह. कळतंय? सिम्पल आहे बघा, जास्त डिफिकल्ट नाही आहे. रिलेशन काय झालं? हे ट्रान्झिटिव्ह झालं. मग रिलेशन जर ट्रान्झिटिव्ह असेल तर तुमचं गिवन रिलेशन काय असणार आहे? देअरफॉर गिवन रिलेशन इज इक्विव्हॅलन्स. ओके, तिन्ही पण आलं. नाउ वी टेक द थर्ड एक्झाम्पल. R3 इज इक्वल टू ए कॉमा बीच्या फॉर्ममध्ये ऑर्डर पेअर आहे, सच दॅट ए कॉमा बी बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ए कॉमा बी बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ए डिवाइड्स बी. ए हा बीला डिवाइड करतोय. ठीक आहे ना. ए हा बीला डिवाइड करतो म्हणजे ए अपॉन बी हा तुमचा नॅचरल नंबर आला पाहिजे थोडक्यात. फ्रॅक्शन नको. नॅचरल नंबर म्हणजे काय? 1 2 3 4 5 6 समथिंग. ओके. सो तुमचं रिलेशन असं आहे बघा, ए डिवाइड्स बी म्हणजे बी अपॉन ए. बरोबर ना. ए डिवाइडेड बाय नाही, ए डिवाइड्स बी म्हणजे बी अपॉन ए. करेक्ट का? मी जे लिहितो इथे बी अपॉन ए. हा तुमचा काय आला पाहिजे? एन म्हणजे नॅचरल नंबर आला पाहिजे. ठीक आहे. ओके. सो फर्स्ट मी काय चेक करणार? फर्स्ट मी चेक करणार रिफ्लेक्सिव्ह रिलेशन आहे किंवा नाही. रिफ्लेक्सिव्हसाठी काय करायचं आहे? ए कॉमा ए बिलॉंग्स टू रिलेशन. मग इथं बघा, बीच्या जागेवरती ए लिहा. मग ए अपॉन ए येतो का नॅचरल नंबर? चला आपण व्हॅल्यूज घेऊया. इथं समजा अशा व्हॅल्यूज घ्या की डिव्हिजन होईल, नाही का. समजा तुम्ही घ्या, मग एची व्हॅल्यू किती घेता? नॅचरल नंबर काही घ्या, समजा 3 घेतली. बरोबर. आणि बीची व्हॅल्यू समजा 9 आहे. करेक्ट. सध्याच तात्पुरते आपण इथं घेतलं. आता मग ए अपॉन ए म्हणजे 3/3 होईल. हा 3/3 किती रे? 3/3 1. आणि 1 इज अ नॅचरल नंबर. करेक्ट. सो देअरफॉर रिलेशन इज रिफ्लेक्सिव्ह. हे रिलेशन काय झालं तुमचं? रिफ्लेक्सिव्ह झालं. आता सिमेट्रिक चेक करायचं मला. सिमेट्रिकसाठी काय? बी कॉमा ए बिलॉंग्स टू आर असला पाहिजे. आर म्हणजे रिलेशन बरं का रे हे. ओके. मग आता ए हे आपलं ओरिजिनल रिलेशन आहे बी अपॉन ए. मग बीच्या जागेवरती मी ए लिहिला, एच्या जागेवरती मी बी लिहिला. मला सांगा रे, ए अपॉन बी हा नॅचरल नंबर येईल का? ए अपॉन बी करून बघा. 3/9. 3/9 काय झाला? 1/3. 1/3 इज नॉट अ नॅचरल नंबर. बरोबर ना. 1/3 तो फ्रॅक्शन झाला p/q फॉर्ममध्ये. p/q म्हणजे कोणता नंबर? इट्स अ रॅशनल नंबर. ओके.
So it is not equal to natural number, therefore relation is not symmetric. सिमेट्रिक नाही. कळलं? ओके. आता मला तिसरं चेक करायचं आहे, ट्रान्झिटिव्ह. कळलं का सगळ्यांना हे? ए अपॉन बी, त्यामुळे मी इथं नंबर घेतले होते समजा कळण्यासाठी तुम्हाला, 3 आणि 9 घेतलं. करेक्ट. 1/3 जर तुम्ही केलं तर 1/3 हा काय झाला, फ्रॅक्शन येतो, आहे की नाही? ट्रान्झिटिव्ह रिलेशन. ट्रान्झिटिव्ह कसं चेक करणार आपण? तुमचा ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर आहे, बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर आहे. सो इट इम्प्लाइज दॅट ए कॉमा सी सुद्धा काय असला पाहिजे, बिलॉंग्स टू आर. म्हणजेच तुमचा बी अपॉन ए इज अ नॅचरल नंबर. बीच्या जागेवरती लिहायचं आहे तुम्हाला आता सी, एच्या जागेवर तुम्हाला लिहायचं आहे बी. म्हणजे इथं काय होईल, सी अपॉन बी सुद्धा तुमचा कोण आहे, नॅचरल नंबर आहे. ठीक आहे ना. मग सीला अशी व्हॅल्यू घ्या की तुमचा सी अपॉन बी काय यायला पाहिजे, नॅचरल नंबर यायला पाहिजे. समजा आता बी 9 आहे, सो 9च्याच टेबलमध्ये घ्यावं लागेल तुम्हाला. घ्या काही पण. चला मी सीची व्हॅल्यू घेतो 36. सीची व्हॅल्यू घेतली मी समजा 36, बरोबर. मग बघा सी अपॉन बी 36 अपॉन 9 किती, 4 आला. सो नॅचरल नंबर आहे. मग आता चेक करा की तुमचा सी म्हणजे ए आणि सी बिलॉंग्स टू आर, म्हणजे ए सीला डिवाइड करतोय ना, देअरफॉर सी अपॉन ए. मग 36 तुम्ही 3 डिवाइड करा, यस डिविजन होती है. सो सी अपॉन ए इज ऑल्सो बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. सो देअरफॉर रिलेशन काय झालं, हे रिलेशन झालं का स्पेलिंग, रिलेशन इज ट्रान्झिटिव्ह. मला सांगा रे कोणीतरी एकाने की हे रिलेशन इक्विव्हॅलन्स येईल का? नाही. कारण का तर रिझन आहे की तुमचं रिलेशन काय नाही आहे, सिमेट्रिक नाही आहे. सो तिन्ही सॅटिस्फाय झालं तरच ते इक्विव्हॅलन्स येतं. ठीक आहे. सो इक्विव्हॅलन्स येणार नाही. नेक्स्ट R4, पुढचं एक्झाम्पल. समजतंय का रे काय चाललंय? सोपं आहे बघा खूप, नाही का? R4 ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये ए कॉमा बी ॲज टू ए कॉमा बी बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ओके. आणि तुम्हाला एक इक्वेशन दिलं त्यांनी, A² - 4AB प्लस 3B² इज इक्वल टू 0. सो या रिलेशनचा आन्सर होता 0 यायला पाहिजे. सो काय रिलेशन दिलं तुम्हाला, A² - 4AB प्लस 3B² इज इक्वल टू 0. आता हे असे जे इक्वेशन असतात ना बघा, क्वाड्रेटिक इक्वेशन नाही का, हे फक्त कोणत्या तरी 2 व्हॅल्यूलाच सॅटिस्फाय करतात. यांचे रूट 2 असतात नाही का. क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स किती असतात, 2 असतात. मग त्या एक्झॅक्ट 2 व्हॅल्यू जर तुम्ही पुट केलं तर तुमचा आन्सर 0 येतो असं. ओके. सो पहिलं मी चेक करतो रिफ्लेक्सिव्ह. आता रिफ्लेक्सिव्ह चेक करण्यासाठी तुम्हाला माहिती काय करावं लागतं. काय करणार रिफ्लेक्सिव्ह चेक करण्यासाठी, ए कॉमा ए बिलॉंग्स टू आर. बीच्या जागेवरती पण ए पुट करायचं आहे. म्हणजे काय होईल, A² - 4A. ओके. इथं बीच्या जागेवरती काय पुट करायचं आहे, ए प्लस 3B². सॉरी, बीच्या जागेवरती काय पुट करायचं तुम्हाला, ए पुट करायचं आहे. इज इक्वल टू काय होईल, A² - 4A इंटू A² प्लस 3A². A² प्लस 3A² किती, 4A² मायनस 4A² किती आलं आन्सर, 0 यायलाच पाहिजे होतं. ओके. सो देअरफॉर गिवन रिलेशन इज रिफ्लेक्सिव्ह. गिवन रिलेशन इज रिफ्लेक्सिव्ह. ओके. समजलंय? कळतंय ना. गिवन रिलेशन तुमचं काय आलं, रिफ्लेक्सिव्ह झालं. आता सेकंड, सिमेट्रिक. सिमेट्रिकसाठी कायचं,
बी कॉमा ए बिलॉंग्स टू आर. ठीक आहे. आता एच्या जागेवरती बी पुट करायचं आहे आणि बीच्या जागेवरती ए पुट करायचं आहे. सो पहिलं काय बघा, ए स्क्वेअर काय होईल, तो बी स्क्वेअर होईल मायनस 4ab राहील ना. एच्या जागेवरती बी पुट झाला, बीच्या जागेवरती ए पुट झाला, 4ab राहील प्लस 3b स्क्वेअर इज इक्वल टू 0 प्लस 3b. बी जागेवरती काय पुट करायचं, मला ए पुट करायचं आहे. ठीक आहे. आता इथं रिलेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपण ए आणि बीच्या काहीतरी व्हॅल्यूज घेऊया. इथे लिहितो मग मी वरती, सांगा तुम्ही काय व्हॅल्यूज घेऊ. आता एक्झॅक्ट व्हॅल्यू तर आपल्याला माहीत नाही, पण एक रिलेशन आपल्याला म्हणजे सॉल्व्ह करायचं आहे, तर आपण घ्या काहीतरी व्हॅल्यू. सांगा काय घेऊ रे एची 1 व्हॅल्यू. 3 हां A1 B3. ओके. एची व्हॅल्यू 1 घेऊ, बीची व्हॅल्यू 3 घेऊ, चालतंय. ओके. ह्या व्हॅल्यू मी घेतल्या समजा. इथं एची व्हॅल्यू 1 घेतली, बीची व्हॅल्यू 3 घेतली. सो बीची व्हॅल्यू 3चा स्क्वेअर किती 9 मायनस 4. एची व्हॅल्यू 1 बरोबर, बीची व्हॅल्यू 3 प्लस 3 ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर. हा 0 येतो का बघायचा आहे आपल्याला. ठीक आहे. इक्वल टू 0 नका लिहू लगेच. हा 0 येतो का चेक करतोय आपण अजून, आहे का नाही. मग 9 मायनस किती रे 12 प्लस 3. ठीक आहे. 0 होत आहे रे. थांबा काय केलं मी. बी कॉमा ए ना. हा बी स्क्वेअर 9 आणि मग ए बीला 0 ए पुट केलं तर 0 झालंच असतं ना. ते तर 0 झालंच असतं. बीची व्हॅल्यू घेतली आपण 3चा स्क्वेअर 9 मायनस 4ab 4 त्रिक 12 3 इंटू ए स्क्वेअर. येस 3 इंटू ए स्क्वेअर. सो काय रॉंग होतं माझ्याकडून. 3 इंटू 1 3 9 प्लस 3 12 मायनस 12 0. सिमेट्रिक नाही यायला पाहिजे हे. इक्वेशन आल्टी जर केलं तुम्ही, म्हणजे इंटरचेंज जर केले नंबर्स, तर ते येऊ नाही शकत. म्हणजे हे जर तुमचं सिमेट्रिक असं येत असेल ना, तर समथिंग इज रॉंग. माझे कॅल्क्युलेशन चुकतात का रे. बघा बरं. ए हा तुमचा बी घेतला मायनस 4 ए बी किंवा बी ए काही करा, ते 3च येणार आहे मल्टिप्लिकेशन. ओके. आणि एची व्हॅल्यू 3 घेतली आपण. सर हां आपण A च्या जागेवर B पुट केलाय ना, मग A च्या व्हॅल्यूच्या ऐवजी B ची व्हॅल्यू जर पुट केली तर. नाही, आपण इथं इंटरचेंज केलं ना रे साक्षी. मी काय केलं, एच्या जागेवरती बी पुट केला ना, मग बीची जी व्हॅल्यू तीच पुट करावं लागेल ना मला. ही जी व्हॅल्यू तीच पुट करायची असती आहे. येते लक्षात. इंटरचेंज केलं ना आपण, मग इक्वेशनच इंटरचेंज केलं ना. हे बी स्क्वेअर केलं, हे मायनस 4ba किंवा 4ab लिहा, आणि हे प्लस 3a स्क्वेअर. कळतं आहे का. म्हणजे 9 प्लस 3 12 मायनस 12 0. ह्या व्हॅल्यूला होतं इथे सिमेट्रिक. तुम्ही या व्हॅल्यू कुठून शोधून काढले. 1 आणि 3 एक्झॅक्ट रँडमली सांगितलं होतं. रँडमली सांगितली होती का. पण त्या व्हॅल्यू जर इंटरचेंज केल्या तर. म्हणजे तुम्ही मला सांगता की ए ची व्हॅल्यू 3 पुट करा, बी ची व्हॅल्यू 1 पुट करा असं. फक्त हा याच व्हॅल्यूला 0 होईल बघा. ते मी म्हणलो ना, कॉर्डिनेट इक्वेशनला फक्त 2च व्हॅल्यू असतात बघा. ते रूट असतात त्यांचे थोडक्यात, त्याला ते 0 होऊन जातं. बाकीचे नाही होणार कोणालाच. आणि नेमकं त्याच व्हॅल्यू झाल्या त्या. एक काम करतो मी थोडंसं इंटरचेंज करतो व्हॅल्यूज. समजा मी ए ची व्हॅल्यू 2 घेतो, बी ची व्हॅल्यू 3 घेतो. ठीक आहे. आता बघा बरं काय येत आहे. रिफ्लेक्सिव्ह येणार आहे बघा. रिफ्लेक्सिव्ह का बरं येणार आहे.
कारण तुमचं इक्वेशनच झिरो राहिलं ना, एच्या जागी बीच्या जागेवरती ए जर पुट केला ना, इक्वेशनच झिरो होतं आहे, म्हणून रिफ्लेक्सिव्ह ऑलवेज येणार आहे. म्हणून इक्वेशन सॉल्व केलं आधी रिफ्लेक्सिव्हचं. ओके, सिमेट्रिक नाही येऊ शकत ते. आता त्या व्हॅल्यूला ते कसं आलं आहे ते मलाही कळा ना आता. म्हणजे ते त्याचे रूट्स आहे समजायचे, फक्त तेवढ्याच व्हॅल्यूला येईल. आपल्याला सगळ्या व्हॅल्यूजला यायला पाहिजे. समजा आता एच्या जागी 2, बीच्या जागेवरती 3 घ्यायचं तुम्हाला. इथं मी इक्वेशन तयार केलं बघा, b² - 4ab. बीचा स्क्वेअर म्हणजे 9, आता -4 ab. ab म्हणजे 2 × 3, 2 × 3 + 3a². एची व्हॅल्यू 2, 2चा स्क्वेअर किती 4. आता बघा बरं किती येईल. 9 हे 4 × 3 12, 12 × 2 = 24 आणि 3 × 12 बघा नाही येणार. 12 × 9 12 + 9 21, 21 - 24 आन्सर -3 येत आहे. 0 नाही येते, नॉट इक्वल टू 0. सो फक्त ते एकाच व्हॅल्यूला का बरं 0 येतं आहे, कारण ते त्यांचे रूट्स असतील. ओके, मी काय सॉल्व करून नाही बघितलं ते इक्वेशन, पण ते त्यांचे काय असतील. आता तुम्ही समजा सॉल्व जर केलं याला, तर बघा तुम्ही त्याचे रूट्स वगैरे काय येतात. मल्टिप्लिकेशन 3 यायला पाहिजे, ॲडिशन -4 यायला पाहिजे. -3 - 1 बरोबर. a3 आणि b1 -3 - 1. 3 आणि 1 जर तुम्ही घेतले तर 3 आणि 1 हे इक्वेशनचे रूट्स आहेत, म्हणून त्या फक्त रूट्सला ती व्हॅल्यू तुमची सिमेट्रिक होईल, बाकी कोणत्याही नंबरला ती होणार नाही आहे. ओके, आपण कोणते जरी नंबर कन्सिडर केले ना, त्याला हे तुमचं सिमेट्रिक यायला पाहिजे होतं. का, मी तुम्हाला रिझन सांगतो बघा. ते त्या व्हॅल्यूला का सिमेट्रिक झालं. तुम्ही जर तुमचं इक्वेशन जर सॉल्व केलं, ठीक आहे. आता हा आपला सोल्युशनचा पार्ट नाही आहे, पण मी तुम्हाला इक्वेशन सॉल्व करून दाखवतो. समजा तुम्ही a² - 4ab प्लस काय होतं ते 3b² ना, ओके, = 0. हे जर मी इक्वेशन सॉल्व केलं, आपल्याला 2 नंबर लागतात ज्यांचं मल्टिप्लिकेशन 3 आहे, ॲडिशन -4 आहे. मग तुम्ही काय सांगितलं असतं मला, -3 - 1 म्हणजे a² - 3ab -ab + 3b² = 0. बरोबर आहे. किंवा एवढं सगळं लिहून तर डायरेक्ट तुम्ही फॅक्टर्स लिहून टाका ना. काय येईल तुमचं मग. हे पहिलं काय येईल, ए का करता तुम्ही, ठीक आहे. तुमचे कन्फ्युजन दूर होऊन जाईल पूर्ण. मी करतो याला. -3ab -ab + 3b² = 0. इथून काय कॉमन निघेल, तुमचा ए कॉमन निघेल. इथं राहिला a - 3b. बरोबर. आता इथं तुम्ही काय कॉमन काढू शकता, एक मिनिट, 3 नाही निघणार, -b कॉमन निघेल. मग इथं ए राहील आणि इथं परत -3b. म्हणजे तुमचं हे a - b = 0 झालं, किंवा a - b एका ब्रॅकेटमध्ये म्हणा, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल, a - 3b = 0. ओके, म्हणजेच तुमचं a - b = 0 किंवा a - 3b = 0. a - 3b = 0. म्हणजे तुमचा a = b येतोय, किंवा a = किती 3b. मग आता मला जे साक्षीने आन्सर रूट सांगितले होते बघा, तिने रँडमली सांगितले, पण रूट सांगितले एक्झॅक्ट. a = 1. जर मी एची व्हॅल्यू जर तुम्ही एची व्हॅल्यू समजा 1 घेताय, तर बीची व्हॅल्यू 1/3 होईल समजा, ठीक आहे. ते रूट्स आहेत त्यांचे. आता एची व्हॅल्यू समजा तुम्ही, किंवा बीची व्हॅल्यू घेऊन बघतो आधी. समजा तुम्ही बीची व्हॅल्यू 1 घेताय, बीची व्हॅल्यू काय घेताय, समजा तुम्ही 1 घेताय इथं, तर तुमची एची व्हॅल्यू किती होईल, 3 होईल. बरोबर. मग हे त्यांचे रूट झाले समजा, a = 3, b = 1 ह्या इक्वेशनमध्ये. आता ते इक्वेशन मी उलटं केलं होतं नाही का, b², कारण आपण याच्या जागेवर बी जागेवरती ए पुट केला होता. मग हे पण उलटे होतील मग. बरोबर. मग आता इथं a = b आहे, हे उलटे होतील. म्हणजे काय, ज्यावेळेस मी एच्या जागेवरती बी जागेवरती ए पुट करतोय ना रे. आता हे बघा, समजा इथं a = 3, b = 1 आला, किंवा आणखीन एक काय आलं इथं, a = b. तुमचे a आणि बीच्या व्हॅल्यू काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. हे मी तुम्हाला सांगत होतो बघा. a = b इथं ज्यावेळेस मी पुट केला रिफ्लेक्सिव्हमध्ये, हे बघा बीच्या जागेवरती पण आहे, तुमचं रिलेशन सिम्प्लिफाय होऊन डायरेक्ट काय झालं, 0 झालं. म्हणजे याचा एक रूट काय होता, की तुम्ही दोन्ही व्हॅल्यू सेम ठेवा, a = b. म्हणून रिफ्लेक्सिव्ह आहे रिलेशन, बट सिमेट्रिक फक्त ह्याच व्हॅल्यूला येईल. आता माझं a = 3, b = 1 आहे. आता ह्या व्हॅल्यू तुम्ही पुट करा, a = 3, b = 1 कशामध्ये, याच्यामध्ये. ओके, बघा लगेच करून दाखवतो मी तुम्हाला इथं साईड बाय साईड. माझं वरच्या इक्वेशनचे, म्हणजे ज्यावेळेस मी हे इक्वेशन सॉल्व केलं ना रे,
याचे माझे रूट्स काय आले, ए इज इक्वल टू बी आलं एक, आणि दुसरा काय आला, ए इज इक्वल टू 3b आला. म्हणून आपण काय केलं आता इथं ए इज इक्वल टू 1 घेतला, तर बी सॉरी उलटा करतोय मी इथं बी इज इक्वल टू 1 घेतला, तर तुमचा ए इज इक्वल टू किती होईल, 3 होईल. म्हणजे आता ह्या व्हॅल्यू पुट करून बघा, बी इज इक्वल टू 1, ए इज इक्वल टू 3. ओके, हे बघा आता इथं बी आहे, इक्वेशन मी केलं आहे रिव्हर्स, कारण मला सिमेट्रिक शोधायचं आहे. आता बीची व्हॅल्यू 1 पुट करा, 1चा स्क्वेअर 1 मायनस 4, एची व्हॅल्यू 3, बीची व्हॅल्यू 1 प्लस 3a स्क्वेअर, 3 इंटू ए काय बघा 3 आहे, 3चा स्क्वेअर किती येते बघा, 1चा स्क्वेअर 1 मायनस 4 इंटू 3 12 प्लस 3चा स्क्वेअर 9, 9 इंटू 3 किती 27 झालं बघा. आता हे बरोबर का, बरोबर करतो ना, एची व्हॅल्यू 3 घेतली आता आपण, कळतंय सगळ्यांना. मग किती झालं रे हे, 27 प्लस 1 28, 28 मायनस 12 8 16, इट इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे, सो ही 0. सो सिमेट्रिक फक्त ती त्या एकाच पर्टिक्युलर व्हॅल्यूला येईल, सगळ्या व्हॅल्यूला येणार नाही. कधी येईल मग ते, ज्यावेळेस तुम्ही हे इक्वेशन इंटरचेंज करून जर सॉल्व्ह केलं तर तुमचं बीची व्हॅल्यू 3 राहील, एची व्हॅल्यू 1 होईल, त्यावेळेस फक्त ती 0 होईल, अदरवाईज 0 होणार नाही. सो कळलं मग आता, त्यांच्या रूट्सलाच फक्त ती व्हॅल्यू काय होईल, 0 होईल. मग त्यांचे रूट्स म्हणजे मी कन्सिडर केलं 1 3, तुम्ही मग काही कन्सिडर करू शकता त्या व्हॅल्यूज, ठीक आहे ना. पण ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, कोणती, ए इज इक्वल टू 3b. इथं ती कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, आपण फक्त ए आणि बी इंटरचेंज करतोय, येत्या लक्षात. मग समजा तुम्ही म्हणले सर मग आपण काय करू, आता बीची व्हॅल्यू 2 घेऊ, येस बीची व्हॅल्यू 2 घ्या, एची व्हॅल्यू 6 होईल, बीची व्हॅल्यू 3 घ्या, एची व्हॅल्यू 9 होईल. सो ह्या व्हॅल्यूलाच तुमचं ते इक्वेशन काय होईल, 0 0 येत राहील. ओके, बट बी जर मी व्हॅल्यू इंटरचेंज करतो ए आणि बीची, जसं मी तुम्हाला करून दाखवलं आता, जर मी इथं व्हॅल्यू जर इंटरचेंज केली ए आणि बीची, म्हणून मी त्यासाठी अगोदर इक्वेशनच इंटरचेंज केलं आणि मग ए आणि बीचे व्हॅल्यू पुट केला, तर तुमचं 0 येत नाही आहे. दॅट्स वाय हे इक्वेशन सिमेट्रिक नाही. क्लिअर का आता. सो देअरफॉर वी कॅन राईट रिलेशन इज नॉट सिमेट्रिक. कधी पण लक्षात ठेवा, क्वाड्रेटिक इक्वेशन तुमचं 0 कधी असेल, सॉरी क्वाड्रेटिक इक्वेशन तुमचं सिमेट्रिक कधी असेल, जेव्हा परफेक्ट स्क्वेअर येईल बघा. मग परफेक्ट स्क्वेअरमध्ये काय असतात, दोन्ही रूट सारखे असतात, येतं लक्षात. मग ए इज इक्वल टू बी, दोन्ही रूट सारखे, मग तुम्ही इंटरचेंज जरी केले तरी काही फरक नाही पडणार ना, ते तुमचं सिमेट्रिक पण येईल. पण जर तुमचे रूट जर डिफरंट येत असतील क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये, तर तुमचं रिलेशन कधीच सिमेट्रिक नसतं. ओके, एवढा सिंपल फंडा येतो. आता तिसरं, आता मला सांगा रे, समजा तुम्ही एखादी व्हॅल्यू घेताय बघा, सी घ्या, कोणती व्हॅल्यू घ्या, आता सी तुम्हाला जी वाटेल ती व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. आता समजा आपल्याला ट्रान्झिटिव्ह चेक करायचं ना, पुढचं तिसरं ट्रान्झिटिव्हमध्ये काय असतं, ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर ए, बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर ए, then it is implies that तुमचा ए कॉमा सी सुद्धा काय असायला पाहिजे, बिलॉंग्स टू आर असायला पाहिजे. ठीक आहे, ओके. मग आता तुम्हाला सीची अशी व्हॅल्यू चॉईस करावं लागेल परत एक, की त्याला तुमची ती व्हॅल्यू काय होती, 0 होती. सिम्पल आहे, आता आपण फॅक्टर्स काढलेले आहेत बघा. आता तुम्ही इथं मी डायरेक्ट व्हॅल्यूज लिहितो. एची व्हॅल्यू आपण किती आणली ती इथं, हां इथंची बघा व्हॅल्यू, एची व्हॅल्यू 3 आहे, त्यावेळेस बीची व्हॅल्यू किती आली, 1 आली. ह्या जर मी व्हॅल्यू घेतल्या बघा, ए 3 आणि 1, तर हे सिमेट्रिक होत आहे, सॉरी सिमेट्रिकच झालं. त्यावेळेस तुमचं रिलेशन सॅटिस्फाय होतं आहे. आता मला सीची व्हॅल्यू काय चॉईस करावं लागेल रे. आपण काय करतो तुम्हाला माहिती आहे ना, एच्या जागेवरती बी आणतो, बीच्या जागेवरती सी येतो, एच्या जागेवरती बी आणा इथं ह्या रिलेशनमध्ये, तुमच्या जागेवरती बी आला समजा, बरोबर. मग तुमची आता बीची व्हॅल्यू किती आहे रे, यांच्यामध्ये रिलेशन काय बघा, यांच्यामध्ये रिलेशन काय याच्यातून तुम्हाला कळेल. तुमची एची व्हॅल्यू बी पेक्षा ट्रिपल आहे. काय होतंय, एची व्हॅल्यू बी पेक्षा कशी आहे, 3 टाइम्स आहे. पण आता तुमची बीचीच व्हॅल्यू 1 आहे. मग मला आता सी इथं लिहायचं आहे. मग सीची अशी व्हॅल्यू लिहा
अशी व्हॅल्यू इथं लिहा ती म्हणजे तिचा ट्रिपल 1 येते. मग कोणत्या नंबरचा ट्रिपल 1 आहे रे? 1. 1चा ट्रिपल 3 होईल ना. कसं बघा, हे बघा अगोदर कोणतं, परत बघा व्यवस्थित. a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू 1 आहे. ठीक आहे ना. इथं b ची व्हॅल्यू 1 आहे, त्यावेळेस a ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. म्हणजे ही b च्या व्हॅल्यूपेक्षा a ची व्हॅल्यू ट्रिपल आहे, कारण इथं रिलेशन आहे ते. बघा a इज 3 टाइम्स b, दिसतंय घे, a इज 3 टाइम्स b, बरोबर. मग आता आपली a ची जागा घेतोय आता b, पण b ची व्हॅल्यू आपली 1 आहे, सो तिथं मी 1 लिहिला. मग तुम्हाला c ची व्हॅल्यू चॉईस करायची ना थोडक्यात. c ची व्हॅल्यू अशी चॉईस करा की त्याचा 3 टाइम्स, म्हणजे त्या व्हॅल्यूला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर माझा आन्सर 1 यायला पाहिजे. खूप सोपं आहे. 1/3. c ची व्हॅल्यू जर मी 1/3 घेतली आणि ह्या 1/3 ला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर माझा आन्सर किती येईल? 1 येईल. जसं बघा b ची व्हॅल्यू 1 होती, याला मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर माझा आन्सर किती आलं? 3 आलं. तसंच होतं हे. ओके. मग आता हे जर व्हॅल्यू जर मी पुट केलं तर हे दोघं सुद्धा काय करतात? रिलेशनला बिलॉंग करतात ह्या व्हॅल्यूजसाठी, बरं का, पर्टिक्युलर. आता मी इथं त्यांच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट नाही करत, पण ती येणार आहे, वाटलंच तुम्ही करून बघा. ठीक आहे. आता मला चेक करायचं ए आणि सी साठी. ओके. नाव फॉर ए अँड सी, याच्यासाठी मला चेक करायचं आहे, बरोबर. ओके. म्हणजे आता माझी एची व्हॅल्यू एच राहील, माझी एची व्हॅल्यू काय राहील? एच राहील. फक्त मला बीच्या जागेवरती काय? सी पुट करायचं आहे. मग रिलेशन काय होतं आपलं? a² - 4ab, एच्या जागेवरती बी जागेवरती सी, प्लस 3b², तो झाला 3c². करा बरं व्हॅल्यू पुट. हे 0 यायला पाहिजे तुमचा आन्सर. आता एची व्हॅल्यू 3, 3चा स्क्वेअर, -4, एची व्हॅल्यू 3, सीची व्हॅल्यू 1/3, प्लस 3c², 1/3चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर 9, इधरचा 3 इधरचा 3 कॅन्सल झाला, इथं 4 राहिला, प्लस 3 इंटू 1/9, हे 3 3 9 होईल, 9 - 4 5. ओके. पुढे कॅल्क्युलेट करायची गरज नाही, तुमचा आन्सर 0 येत नाही आहे. हे 5 3 15 1 16, हे 16/3 होईल, आणि 16/3 इज नॉट इक्वल टू 0. ओके. 16/3 हा 0 नाही आहे, नॉट इक्वल टू 0, म्हणजेच तुमचं रिलेशन ट्रान्झिटिव्ह नाही. देअरफॉर रिलेशन इज नॉट ट्रान्झिटिव्ह. ठीक आहे. हे झालं आन्सर. आता इक्विव्हॅलन्स नाही आहे, हे रिलेशन फक्त कोण आहे? रिफ्लेक्सिव्ह आहे. सो ठीक आहे, समजलं इक्वेशनचं कसं सॉल्व्ह करायचं. मग शक्यतो काय करा, मग त्यांचे रूट्सच फाइंड आउट करा, फॅक्टर्स फाइंड आउट करा. हां, मग क्वाड्रेटिक इक्वेशन तुमचं सिमेट्रिक कधी असेल? जर तुमचे दोन्ही रूट्स काय असतील? सारखे असतील. करेक्ट. हां. 5, ए इज द सिस्टर ऑफ बी अँड ए अँड बी बिलॉंग्स टू गर्ल. आपण काल रिलेशन समजून घ्या, त्यांनी हेच एक्झाम्पल आपण स्टडी केलं होतं, आहे का नाही? सो ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ते कालच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू शकता. सो मी आता पुढचं घेतो, R5. काय दिलं बघा R5 तुम्हाला? A, B, line A is perpendicular to line B in a plane. Line A is perpendicular to line B in a plane. सो हे रिलेशन आहे बघा. ठीक आहे. ए ही बीला काय आहे? परपेंडिक्युलर. सो फर्स्ट मी काय चेक करणार? रिफ्लेक्सिव्ह. एका प्लेनमध्ये बरं काय, म्हणजे आता हा जो तुम्हाला पेज दिसतोय बघा, तो आपला एक प्लेन आहे. ह्या प्लेनमध्येच फक्त आपल्याला डिस्कस करायचं. सो रिफ्लेक्सिव्हमध्ये काय चेक करणार मी? ए, हा बिलॉंग्स टू आर असायला पाहिजे, बरोबर. सो माझं ओरिजिनल सेंटेन्स आहे, लाईन ए इज परपेंडिक्युलर टू लाईन बी. मी काय करणार? फक्त इथं एच्या जागेवरती बी लिहिणार. लाईन बी इज परपेंडिक्युलर टू लाईन ए. स्टेटमेंट बरोबर आहे की हे? इन अ प्लेन. जर ए ही लाईन बी ला परपेंडिक्युलर असेल तर बी पण ए ला कोण झाली? परपेंडिक्युलर ना. कळतंय का नाही? हे बघा, समजा ही लाईन आहे ए आणि समजा ही लाईन आहे बी. ओके.
तुमची ही लाईन ए, ही लाईन बी आहे, बरोबर. तुमचा ए हा बीला परपेंडिक्युलर आहे. जर ए जर बीला परपेंडिक्युलर असेल तर बी सुद्धा एला काय झाली, परपेंडिक्युलर, बरोबर. मग देअरफॉर रिलेशन इज रिफ्लेक्सिव्ह, रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे. आता मला चेक करायचं सिमेट्रिक. अरे 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 मी काय केलं, रिफ्लेक्सिव्हमध्ये सिमेट्रिकची कंडिशन चेक केली. इथं मी पहिल्यांदा असं लिहा, ही सिमेट्रिक आहे बरं का रे. ही कंडिशन जी लिहिली मी ती कोणाची लिहिली, म्हणजे लिथानी बरोबर लिहिलं पण मी एच्या जागेवर बी, बी जागेवरती ए केला. बरं ठीक आहे, पूर्ण रब करतो मी, परत सांगतो लगेच थोड्या वेळात कसं काय झालं असं. तुम्ही नाही सांगितलं मला. ठीक आहे, थोडंसं स्पीडअप आहे की नाही, टाईम झाला आहे आपला. आता अगोदर मी काय चेक करणार आहे, रिफ्लेक्सिव्ह चेक करणार आहे. सो रिफ्लेक्सिव्हमध्ये मला काय चेक करायचं आहे, ए कॉमा ए बिलॉंग्स टू आर. म्हणजे बीच्या जागेवरती पण मी एज लिहिणार. म्हणजे काय होईल तयार, लाईन ए इज परपेंडिक्युलर टू लाईन ए. पॉसिबल करे हे, कोणती लाईन स्वतःलाच परपेंडिक्युलर असते का, सो नाही. ओके, इथं लिहायचं मग इट इज नॉट पॉसिबल. सो देअरफॉर रिलेशन इज नॉट रिफ्लेक्सिव्ह. रिलेशन हे तुमचं रिफ्लेक्सिव्ह नाही आहे. ठीक आहे. सेकंड, सिमेट्रिक. हां, आता जे मी डायग्राम काढून तुम्हाला सांगितलं ते मी सिमेट्रिकचं सांगितलं होतं. सिमेट्रिकमध्ये काय येईल, बी कॉमा ए बिलॉंग्स टू आर. ओके, म्हणजे लाईन बी इज perpendicular to line A in given plane. जर लाईन ए ही बी ला जर परपेंडिक्युलर असेल तर बी ही कोणाला परपेंडिक्युलर आहे, ए ला परपेंडिक्युलर आहे. करेक्ट. सो सिमेट्रिक समजलं. आता तिसरं, ट्रान्झिटिव्ह. दिस इज इम्पॉर्टंट नाव. ट्रान्झिटिव्ह आता सिमेट्रिक आहे हा, देअरफॉर रिलेशन इज सिमेट्रिक. रिलेशन इज सिमेट्रिक. हे पॉसिबल आहे म्हणून, रिफ्लेक्सिव्ह नाही आहे, सिमेट्रिक आहे. आता ट्रान्झिटिव्ह. आता मी तुम्हाला ट्रान्झिटिव्ह सेंटेन्स लिहायच्या ऐवजी डायग्राम काढून दाखवतो. त्यासाठी मी 3 कलर यूज करतो. पहिला हाच, समजा ही तुमची ए लाईन आहे, ठीक आहे. ए ही कोणाला परपेंडिक्युलर आहे, बी ला परपेंडिक्युलर आहे. समजा ही तुमची बी लाईन आहे. ओके, सो पहिलं काय असतं बघा, ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर. ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर आहे, दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. आता काय होईल, बी कॉमा ए बिलॉंग्स टू आर, बी कॉमा ए नाही सॉरी, बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर. आता बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर म्हणजे काय, आता हा बी झाला, हा एला परपेंडिक्युलर आहे, बरोबर. आता बीला परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे सी. बरोबर, इथं सी काढला, तर सी हा काय आहे, बीला परपेंडिक्युलर आहे, बरोबर. तर मग काय व्हायला पाहिजे रे याचा आन्सर, मग आता असं यायला पाहिजे की ए कॉमा सी हा सुद्धा काय यायला पाहिजे, आरला बिलॉंग असायला पाहिजे, रिलेशनला बिलॉंग असायला पाहिजे. रिलेशनला बिलॉंग म्हणजे काय, ए आणि सी दोघं परपेंडिक्युलर दिसून राहिले, पण डायग्रामवरून तुम्हाला काय दिसतंय रे, ए आणि सी एकमेकाला परपेंडिक्युलर आले का पॅरलल आले. ए आणि सी हे दोघं चेक करायचे ना मला. आता कळलं कसं झालं बघा, ए बा ही ए लाईन होती, ए बीला परपेंडिक्युलर आहे, त्यानंतर सी बीला परपेंडिक्युलर आहे, बी आणि सी बिलॉंग्स टू आर ना, मग मी बीला परपेंडिक्युलर सी लाईन ड्रॉ केली. मग तुमचा ए आणि सी हे दोघं परपेंडिक्युलर यायला पाहिजे होते, पण ते कसे आले, पॅरलल. सो गिवन रिलेशन इज नॉट ट्रान्झिटिव्ह. देअरफॉर
गिवन रिलेशन इज नॉट ट्रान्झिटिव्ह. ओके, सो ठीक आहे. सो थांबूया आपण आणि आपण इथंच आज रिलेशन ही एंड करूया. सो राहिलेले जे 2 क्वेश्चन आहे बघा, 7 आणि 8, तेवढं तुम्ही कंप्लीट करा ॲज अ होमवर्क म्हणून. ठीक आहे, 2 मिनिट थांबा फक्त, कोण कोण आहे मी चेक करतो. सो याच्यात तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन राहील बरं का. सो फास्ट चेक करून सांगायचं नाही का काय येतं, जास्त डिफिकल्ट नाही आहेत. साक्षी, तनिष्का, प्रेम, सिद्धी आणि साक्षी. ओके, समजलं का लेक्चर. मग एक क्वेश्चन बघा, साक्षीने आपल्याला ते नंबर सांगितले. सो आपण क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट केले. त्याच्यामुळे तुमचं ते कन्फ्युजन, कारण क्वाड्रेटिक इक्वेशन ज्यावेळेस तुमचे रूट सेम असतील ना, त्याच वेळेस फक्त ते रिलेशन सिमेट्रिक येईल, अदरवाईज सिमेट्रिक येणार नाही. समजलं का रे मग टाइप्स ऑफ रिलेशन नाव. येस सर. ओके, सो आता ह्या संडेला जो पेपर राहील आपला, ते सेटवर काही क्वेश्चन्स आहेत, रिलेशनवरती काही क्वेश्चन्स असतील. आता उद्यापासून आपण फंक्शन स्टार्ट करतोय. सो फंक्शनमधले पण एक जेवढं होईल आपलं शनिवारपर्यंत, त्याच्यापर्यंतचे क्वेश्चन्स असतील आपल्याला टेस्टला. ठीक आहे, सो उद्या आपण फंक्शन स्टार्ट करतोय आणि सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर. चलो बाय बाय, थांबूया.